नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक देदू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की बऱ्याच जणांना काय होतं, गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत याचं पारायण करायचं असतं किंवा 9 गुरुवारचं किंवा 11 गुरुवारचं. अजून ज्या बऱ्याच सेवा आहेत त्या सेवा करायच्या असतात त्यांना. पण त्या सेवा करायला त्यांना जमत नाही किंवा काही महिला नोकरीसाठी बाहेर असतात किंवा काही पुरुष नोकरीसाठी बाहेर जातात. त्यामुळं मग त्यांना ह्या सेवा ज्या आहेत दररोज करणं होत नाही. म्हणजे दररोज म्हणजे प्रत्येक गुरुवारी करायच्या असतात पारायण वगैरे. तर मग ते त्यांना शक्य होत नाही. तर मग त्यांच्यासाठी आज एक सेवा सांगणार आहे. तर ती सेवा तुम्ही करा. तुमच्या ज्या पण काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतील. तर चला तर मग कोणती सेवा आहे ते आपण बघूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग काय करायचं आहे तुम्हाला, तुम्हाला कोणती पूजा मांडायची नाही किंवा काही गोष्टींचे नियम नाहीत, अटी नाही, काहीच यात नियम नाही. तर मग काय करायचं आहे, फक्त तुम्हाला 11 गुरुवार करायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही 11 गुरुवार करा किंवा 7 गुरुवार करा किंवा 21 किंवा 5 गुरुवार करा. यापैकी किती गुरुवार तुमच्याकडून शक्य होतील तेवढे गुरुवार तुम्ही ही सेवा करा. तर कोणती सेवा आहे, तर प्रत्येक गुरुवारी काय करायचं आहे की श्री गुरुदेव दत्त यांची सेवा करायची असेल तुम्हाला, तर मग त्यासाठी काय करायचं आहे, जपमाळ तर तुमच्याकडे असेलच. तर ज्यांच्याकडे नसेल त्यांना मग जपमाळ घ्यायलाच लागेल. जवळपास मंदिर किंवा मठ असेल तिथून जपमाळ असल्याशिवाय तुमची सेवा पूर्ण होणार नाही. तर मग काय करायचं आहे, जपमाळ घेतल्यानंतर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे. तर तो जप कोणता करायचा आहे, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त ह्या नामाचा जप करायचा आहे तुम्हाला. 108 मण्यांची जपमाळ असते, हे बऱ्याच म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. मग ती जपमाळ एक वेळा केल्यानंतर एक जपमाळ झाली, तर मग तसं तुम्हाला 11 वेळा करायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. शक्य होत असेल तर तुम्ही सकाळी केलं तर सगळ्यात चांगले आहे. गुरुवारचा दिवस असतो, पूजा वगैरे झाल्यानंतर मन प्रसन्न असतं. मग तुमच्या ज्या पण काही सेवा आहे त्या स्वामींच्या चरणी रुजू होतात. त्यामुळे तुम्ही शक्यतो सकाळीच ह्या सेवा करा 12च्या अगोदर. मग 11 माळी जप झाल्यानंतर स्वामींना मुजरा करायचा आहे. ही झाली गुरुदेव दत्त यांची सेवा. हे तुम्ही 11 गुरुवार करा किंवा 7 गुरुवार करा किंवा 5 गुरुवार करा. तुम्हाला जसं शक्य होत असेल तेवढे तुम्ही गुरुवार करू शकता. त्यासाठी कुठलाही संकल्प नाही किंवा कुठलेही नियम नाही, अटी नाही, कोणतेच काहीच अडचण नाही. ही सेवा करताना फक्त तुमच्या मनातील इच्छा स्वामींपुढं पहिल्या गुरुवारी बोला आणि मनोभावे तुम्ही मनातून स्वामींचं नाम म्हणजे श्री गुरुदेव दत्त यांचं नामस्मरण करा. तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल. आणि दुसरी सेवा म्हणजे की श्री स्वामी समर्थ नामाचा 11 माळी जप करायचा आहे. तुम्हाला जर श्री गुरुदेव दत्त यांची सेवा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या नामाचा प्रत्येक गुरुवारी 11 माळी जप करा. म्हणजे काही ज्या अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास तुमची मदत होईल. मग ह्या दोन्ही सेवांपैकी कोणती पण तुम्ही एक सेवा करू शकता प्रत्येक गुरुवारी, तुम्हाला जसं जमेल तसं. पण ही सेवा करून बघा, तुम्हाला चांगला अनुभव येईल. तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.